आमचा माझा अर्ज तयार आहे, परंतु आता ज्या मुद्द्यासाठी आपण लढतोय ते मुद्दे जर या तालुक्यातल्या आमच्या लोकांना जर दिलासा मिळणार असेल तर निश्चितपणे विचार हा केला गेला पाहिजे या मताचा मी आहे। एवढी मोठी माणसांनी येऊन त्या ठिकाणी पक्षाचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, त्यांनी येऊन या ठिकाणी विनंती केलेली आहे। ते त्यांच्या उमेदवाराचा अर्ज भरण्याकरता राहुरी शहरात आले असता दूरध्वनीवरून त्यांनी संपर्क साधला की आम्हाला चर्चा करायची आहे। शेवटी संवाद हा असला पाहिजे। चर्चा झाली, मी निवडणूक लढवू नये अशी त्यांनी विनंती त्या ठिकाणी केली, कारण शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर एक सहानुभूतीपूर्वक त्यांच्या चिरंजीवांना देण्यात यावं अशी एक प्रथा परंपरा राज्यात असल्या कारणानं आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवू नये अशी विनंती त्यांनी केली। मी त्यांना भूमिका स्पष्ट केली की मी निवडणूक का लढवू इच्छितोय, कारण की आमच्या तालुक्याला या ठिकाणी विधानसभेचं प्रतिनिधित्व गेल्या 20 वर्षामध्ये अत्यंत अल्प काळ मिळालेला आहे आणि त्या काळामध्येच आमचे प्रश्न मार्गी लागले। त्यामुळे या तालुक्याला आमदार नसल्या कारणाने आमचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत। त्यावर त्या प्रश्नांवरती मग चर्चा झाली आणि 4-5 जे बरेचसे मुद्दे होते त्यात बरेच मुद्द्यावर चर्चा झाली। त्यातल्या एक 4-5 मुद्द्यावरती त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला। आमचा जो वरचा तालुक्याचा पश्चिम भाग जो आहे, बारागाव नांदूर जिल्हा परिषद गट विशेषतः, तिथे के रेंजचं जे एक टांगती तलवार आहे आणि एक नवीन प्रश्न येऊ घातला होता की ॲम्युनिशन पार्कसाठी 7,000 एकर जमीन ॲक्विजिशन करण्याचं पत्र उद्योग मंत्र्यांचं शासनाचं आमच्या हाती लागलेलं आहे। त्यावर मी मंत्री महोदयांना त्या ठिकाणी सांगितलं की हे आमच्या तालुक्यासाठी हा अत्यंत हानिकारक विषय आहे। त्यांनी मला चर्चा करून खात्री दिली की आम्ही हे होऊ देणार नाही, पर्यायी काही व्यवस्था करू आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही निर्णय देऊ। हा अत्यंत माझ्यासाठी आमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे, कारण आमचे तिथले बांधव हे ऑलरेडी मुळा धरणातून एकदा पुनर्वसित झालेले आहेत। के रेंजच्या टांगणीखाली ते राहतात आणि आता आणखीन एखादं पुनर्वसन म्हणजे अक्षरशः त्यांचे प्रपंच संपून गेले असते। हा माझ्यासाठी खूप मोठा मुद्दा आहे। त्यावर पालकमंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक चर्चा केली। आम्ही ते हो ठीक आहे, असेल काय माहित नाही, पण जरी असेल तरी आम्ही ते होऊ देणार नाही अशा शब्दात ते बोललेले आहेत। डॉक्टर तनपुरे कारखाना हा देखील या तालुक्यातल्या सभासदांसाठी अत्यंत भावनेचा मुद्दा आहे। त्याचं देखील NCDCचं प्रपोजलाच्या बाबतीत शासन सकारात्मक आहे असं त्यांनी त्या ठिकाणी विश्वास दिलेला आहे। नगरपालिका नुकतीच आमची झालेली आहे, त्याला रस्त्यांची मोठी दुरावस्था आहे। ते आता मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये इथं सांगणं योग्य होणार नाही, पण निश्चितपणे त्याच्यात काय चर्चा झाली मी खुलेपणाने सांगू शकत नाही, परंतु तिथं देखील मला खात्री आहे की शहरातल्या शहरवासियांसाठी देखील तो प्रश्न मार्गी लागण्याचं मला खात्री दिसतेय। तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांकरता MIDCचं देखील प्रपोजल ते म्हणे आमच्या विचाराधीन आहे। काही प्रकल्प जे महाराष्ट्रात येऊ घातलेले आहेत त्यातले 1-2 प्रकल्प राहुरी तालुक्यात आणावेत। जमीन त्यांनी सांगितलं जर आपल्याला उपलब्ध झाली तर आम्ही त्या बाबतीत देखील सकारात्मक आहोत। असे बरेचसे विषय जर ज्या मुद्द्याकरता आम्ही लढतो आहोत या तालुक्यातल्या जनतेच्या, त्या विषयावर जर सकारात्मक सरकार भूमिका घेत असेल तर निश्चितपणे कुठेतरी विचार हा केला पाहिजे। आमच्या सर्व कार्यकर्त्यांशी मी आता ह्याच्यावरती बोलून आमचा माझा अर्ज तयार आहे, परंतु आता ज्या मुद्द्यासाठी आपण लढतोय ते मुद्दे जर या तालुक्यातल्या आमच्या लोकांना जर दिलासा मिळणार असेल तर निश्चितपणे विचार हा केला गेला पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळे मी आमच्या सर्वांची विशेषतः ज्या भागातले प्रश्न आहेत त्या भागातल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही लवकर, तुम्ही आता जर आता पुढचं कुणी जर बाईट विचारली नाही तर आम्ही आता लगेच ह्या चर्चेला बसणार आहोत।